आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नव्या पृथ्वीचा शोध घेण्याची इस्रोची सूचना. प्रेयसीचा खून करून युवकाची आत्महत्या. केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन. मुदगेत भावकेश्वरी यात्रेला प्रारंभ. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने 19 उद्यानांच्या निर्मितीसाठी 9 कोटींची कामे सुरू. राज्यात काँग्रेस पक्षाला उज्ज्वल भविष्य असल्याचा दावा. राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा. महापौर निवडणूक 12 ऑगस्टपूर्वी होणार. कोरोनाचा धोका वाढला, 37 नवे रुग्ण आढळले. हिंडलगा कारागृहावर छापा टाकून शोध मोहीम. BS Channabasappa and Sons, The Textile Mall. Grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. the all-new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. मानव पृथ्वीवर कायम राहू शकत नाही. अशा परिस्थितीत नवीन जागेचा शोध घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय अंतराळ संशोधन संस्था प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी दिली आहे. बेंगळूर येथे आयोजित ह्युमन्स स्पेस फ्लाईट संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पृथ्वी आणि मानवाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, मानव पृथ्वीवर कायम राहू शकत नाही. अशा परिस्थितीत मानवाला नवीन जागेचा शोध घेणे आवश्यक आहे. पृथ्वीवरील मानवाचे जीवन अत्यंत मर्यादित आहे. जर मानवाने राहण्यासाठी नवीन जागा निवडली नाही तर एक ना एक दिवस पृथ्वीसह मानवाचाही अंत येईल. ते पुढे म्हणाले, डायनासोर बुद्धिमत्तेचा अभाव असल्याने मारले गेले, पण माणसाला बुद्धी आहे. माणूस नावाचा प्राणी हुशार आहे, त्यामुळे त्याला नवीन जागा शोधावी लागेल. अंटार्क्टिकावर जगभरातील केंद्रे आहेत. भारताची 3 केंद्रेही तेथे आहेत. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात आपण चंद्रासारख्या भागावर पाऊल ठेवले नाही तर जगभरातील लोक आपल्याला तिथून हाकलवून देतील, असेही ते म्हणाले. प्रेयसीचा खून करून युवकाची आत्महत्या. अनेक वर्षापासून प्रेम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून करून आत्महत्या केल्याची घटना बसव कॉलनीत शुक्रवारी घडली. राणी चन्नम्मा विद्यापीठात MA शिक्षण घेणारा सौंदत्ती तालुक्यातील रामचंद्र बसप्पा नगी वय 29 आणि केली हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रेणुका केंचप्पा 95 वय 30 यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण रेणुकाने रामचंद्र याला आपले प्रेमसंबंध विसरायला सांगितल्याने रागाच्या भरात रेणुकाचा रामचंद्रने खून करून स्वतः आत्महत्या केली असावी, असा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. तरुणाने आत्महत्या केल्याची नोंद सापडली असून APMC CPI मंजुनाथ हिरेमठ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. ಮಂಗಳವಾರ ಬಂದ್ರಿ ಊರಿಗೆ ಬಂದಿದ್ದೆ. ಇಲ್ಲಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಆಗಿರ್ತಿದ್ದೆ ಸರ್. ಬೋಟ್ರಮ್ತಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಗೆ MA ಹಚ್ಚಿದ್ದು ಸರ್. CET ಓದ್ತಿತ್ತು ಸರ್. ASI ಫಿಸಿಕಲ್ ಫಿಟ್ ಆಗಿತ್ತು, ಅದನ್ನು ಓದಾಕತ್ತಿದ್ದೆ. ASI ಆ ನಂತರ ಪೊಲೀಸರು ಕಾರ್ಪರ್ನರ್ ಅದನ್ನು ಹಾಕಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲೇ ಸೋಮವಾರ ದಿನ ಹೋಗ್ಕಣಂದ ಬ್ಯಾಡಪ್ಪ ಏನು ನಾಳೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ ಕಳ್ಸಿದ್ರು ಅಂತಲೇ ಮಂಗಳವಾರ ದಿನ ಬಂದು ಮನೆ ನಿನ್ನೆ
4 ಗಂಟೆಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚೀನಿ, ಒಳ್ಳೆ ಹಚ್ತೀನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ. केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन. केंद्र सरकारने लागू केलेल्या अनेक प्रकारच्या करवाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. तसेच या संदर्भातील एक निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार जनतेवर अन्यायाचा वरवंटा फिरवीत असल्याचा आरोप करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अन्नधान्यावर जीएसटी कर लागू करण्यात आला आणि त्यानंतर तो मागे घेतल्याचे जाहीर करून केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. महागाईचा इतका मोठा डोंगर भाजप सरकारने उभा केला असून त्यामध्ये सामान्य जनता भरडली जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री एम.बी. पाटील, विनय कुलकर्णी, आमदार अंजली निंबाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आणि इतर सदस्यांनी केले होते. तो मुख्य कारण ये प्रतिभटने का यही है कि जो केंद्र में बैठी तुगलकशाही सरकार है, नरेंद्र मोदी जी की जो बीजेपी सरकार है, वो आज भी इतना कांग्रेस से डरती है, इतना हमारे सोनिया जी से डरती है, इतना हमारे लीडर राहुल गांधी जी से डरते हैं कि उनको सीबीआई, ईडी, आईटी ऐसे जो सरकारी संस्थाएं हैं उनका उपयोग करके अभी कांग्रेस के हर एक कार्यकर्ता को, नेता को डराने का काम इन लोगों ने शुरू किया है. मुदगे भावकेश्वरी यात्रेला प्रारंभ. मुदगे येथे ग्रामदैवत भावकेश्वरी देवीची यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गेली 2 वर्षे कोरोना महामारीमुळे भावकेश्वरी यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. यंदा मात्र मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात येणार आहे. देवस्थान समिती, ग्राम सुधारणा समिती आणि ग्रामपंचायतीने विविध कामे हाती घेतली आहेत. देवीच्या मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. शुक्रवारी पहाटे हक्कदार घराण्यांकडून देवीचे पूजन आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर भाविकांना ओटी भरण्यास मुभा देण्यात आली. त्यामुळे गावातील महिला वर्गासह आसपासच्या भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने 19 उद्यानांच्या निर्मितीसाठी 9 कोटींची कामे सुरू. बेळगाव दक्षिण विभागात येणाऱ्या 19 उद्यानांच्या निर्मितीसाठी 9 कोटी रुपयांच्या विकास कामांना आमदार अभय पाटील यांनी चालना दिली. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्यानांच्या विकासाचे काम ते करत आहेत, ते विशेष कौतुकास्पद ठरले आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक क्षेत्राला प्राधान्य देऊन उद्यानांच्या विकासासाठी पावले उचलण्याचे काम आमदारांनी केले आहे. या सर्व कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी आमदार अभय पाटील यांच्यासह विभागातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती रोडवरील बाग, शहापूर, मेघदूत हाऊसिंग सोसायटी गार्डन 72,85,000, पारिजात कॉलनी गार्डन हिंदवाडी 54,89,000, चिल्ड्रन गार्डन 70,19,000, भगवान महावीर उद्यान आणि सुभाषचंद्र बोस उद्यान 61,28,000, गुलमोहर कॉलनी गणेश मंदिर उद्यान, रानडे कॉलनी उद्यान हिंदवाडी 80,38,000, 12वा क्रॉस भाग्यनगर उद्यान 72,06,000, भाग्यनगर मधील 7वा क्रॉस आणि 10वा क्रॉस येथील 2 उद्याने 78 लाख रुपये, भाग्यनगर महालक्ष्मी लेआउट गार्डन 72,65,000, सह्याद्री कॉलनी पार्क 52,43,000, टिळकवाडी सुखकर्ता कॉलनी गार्डन आणि मराठा कॉलनी उद्यान सार्वजनिक उद्यान 79,34,000, सुभाषचंद्रनगर आणि डिफेन्स कॉलनीच्या पहिल्या टप्प्यातील 67,26,000, तसेच चन्नम्मा उद्यानासाठी 72.25 लाख आणि राणी चन्नम्मा नगर फेज 2 उद्यानांसाठी 56.3 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आज दिवसभर सकाळी ते संध्याकाळपर्यंत जवळपास 30 गार्डनचं आज आम्ही कामं हाती घेतलेलं आहे. जवळपास 10-12 गार्डनचं आता कामाला सुरुवात केलेलं आहे. एकंदरीत 15 कोटी रुपये खर्च करून दक्षिण मतदारसंघातील 30 गार्डनचा विकास करण्याचं काम आजपासून चालू झालेलं आहे. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये ही सगळे गार्डन पूर्ण होतील. ह्याच्या अगोदर जवळपास 12 गार्डनची कामं चालू आहेत, ते पण अंतिम टप्प्यामध्ये काही आहेत. तर एकंदरीत डिसेंबरच्या आज दक्षिण मतदारसंघामध्ये जवळपास 40 ते 50 गार्डन संपूर्ण विकास होऊन नागरिकांना उपलब्ध होईल. आणि या सगळ्या गार्डनमध्ये ओपन एअर जिम आहे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गप्पा गोष्टी करण्यासाठी उसाभरी कट्टा ह्याच्यात निर्माण करत आहोत.
प्रत्येक गार्डनमध्ये, आणि त्याचबरोबर वॉकिंग ट्रॅक हा मुख्य आकर्षण आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला उज्ज्वल भविष्य असल्याचा दावा. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने जनतेचा संपूर्ण विश्वास गमावला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची सत्ता येण्याची चिन्ह स्पष्ट आहे. त्यामुळे पक्षाला उज्ज्वल भविष्य आहे असे विचार कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माजी मंत्री MB पाटील यांनी व्यक्त केले. शुक्रवारी काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले. केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांमुळे भारताची आर्थिक पिछेहाट होत आहे. सामान्य माणूस महागाईच्या संकटात अडकला आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत देशाची आर्थिक स्थिती भक्कम होती. मात्र मोदी यांच्या कालावधीत अच्छे दिन येण्याचे स्वप्न हवेत विरले आहे. त्यामुळे आता भाजपच्या कोणत्याही भूलथापांना जनता थारा देणार नाही असा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेच्या वेळी माजी मंत्री विनय कुलकर्णी, आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार फिरोज सेठ आणि इतर पक्षनेते उपस्थित होते. राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. त्याबद्दल बेळगाव शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या विविध विभागांतर्फे आनंदोत्सव साजरा झाला. आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांना देशाच्या सर्वोच्च स्थानावर संधी देण्याची कामगिरी भाजप नेतृत्वामुळे शक्य झाली आहे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली आहे. गँगवाडी येथे बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशे वाजवून तसेच मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपा ग्रामीण मंडळ कार्यालय विजयनगर येथे देखील मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा झाला. महापौर निवडणूक 12 ऑगस्ट पूर्वी होणार. येत्या 12 ऑगस्ट पूर्वी महापौर आणि उपमहापौर निवडणूक होणार आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भाजपचा महापौर ध्वजारोहण करणार आहे असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले. आमदार अभय पाटील यांनी 2दा महापौर उपमहापौर निवडणूक पुढील महिन्यात होणार असल्याचे सांगितले होते. याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात मनपाची निवडणूक झाली होती. मात्र 10 महिन्यांच्या कालावधीनंतर देखील नगरसेवकांचा शपथविधी आणि महापौर उपमहापौर निवडणूक रखडली आहे. त्यामुळे नगरसेवकात नाराजी आहे. तसेच मनपातील अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनाचा धोका वाढला, 37 नवे रुग्ण आढळले. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला असून गुरुवार दिनांक 21 रोजी तब्बल 37 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 87 वर पोहोचली आहे. रामदुर्ग येथे 11, बेळगावात 7, सौंदत्तीत 6, बेलहोंगल येथे 5, खानापुरात 4, गोकाक येथे 2 आणि अथनी चिकोडीत प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य खात्यासमोर पुन्हा आव्हान निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,327 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 99,236 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 1,004 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1,117 जणांच्या तपासणीचे अहवाल येणे बाकी आहे. हिंडलगा कारागृहावर छाप टाकून शोध मोहीम. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून मोबाईलचा वापर सुरू असल्याची माहिती मिळताच काल उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली 100हून अधिक पोलिसांनी छापा टाकून शोध मोहीम राबवली. तब्बल 3 तास तपासणी करूनही कारागृहात कोणत्याच आक्षेपार्ह वस्तू सापडल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. हिंडलगा कारागृहात अनेक कैदी बंदिस्त आहेत. त्यांच्याकडून बेकायदेशीर कृत्ये सुरू आहेत. काही कैद्यांकडून मोबाईलचा वापर केला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगय्या यांच्या सूचनेनुसार उपायुक्त गडादी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी 1 ते 3 या काळात कारागृहात छापा टाकला. बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणपती गुडाजी, खडे बाजारचे ए चंद्राप्पा, मार्केटचे सदाशिव कट्टीमन्नी, वाहतूक विभागाचे शरणप्पा तसेच शहरातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा एकूण 100हून अधिक पोलिसांनी विविध बकारींमध्ये 3 तास शोध मोहीम राबवली. मात्र या मोहिमेत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. कारागृहावर छापा टाकला जाणार आहे ही माहिती आधीच कळाली असावी असा संशय आयुक्त डॉक्टर बोरलिंगय्या यांनी व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांनी छापा टाकून शोध मोहीम हाती घेतल्याने कारागृह प्रशासन धास्तावले आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज.
जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। 4 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे राकसकोप जलाशयाचे 2 दरवाजे बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे मार्कंडेय नदीत होणारा पाण्याचा विसर्ग घटला आहे। संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय पूर्ण भरले होते। त्यामुळे पाणी पुरवठा मंडळ, महापालिका आणि L&T कंपनीने जलाशयाचे 4 दरवाजे उघडून मार्कंडेय नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार मार्कंडेय नदीत पाणी सोडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता। नदीकाठची शिवारे पाण्याखाली गेली होती। शिवाय हिंडलगा येथील पंपिंग हाऊस मध्येही पाणी साचले होते। पण आता पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे जलाशयात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने जलाशयाचे 2 दरवाजे बंद केले आहेत। हेस्कॉमचे 11.5 लाख रुपये लांबवले। हेस्कॉम कार्यालयाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली। बिलापोटी जमलेल्या 11,58,000च्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला। शहरातील बंगले व ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेल्या चोरट्यांनी आता शासकीय कार्यालयेही लक्ष्य केली आहेत। गांधीनगर येथे हेस्कॉमचे ग्रामीण उपविभाग 2 कार्यालय आहे। मंगळवारी दिवसभर ग्रामीण भागातील ग्राहकांनी बिल भरले होते। ही रक्कम येथील तिजोरीतच ठेवली होती। हेस्कॉम कार्यालयाच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला। कपाटातील सर्व रक्कम घेऊन पोबारा केला। बुधवारी सकाळी जेव्हा हेस्कॉमचे कर्मचारी कार्यालयात आले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला। माळमारुती पोलिसांना याची माहिती दिली। पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। बाग परिवारातर्फे स्वागत पावसाचे कार्यक्रम सादर। रिमझिम पाऊस धाराने रौद्र रूप धारण केले अन बाग परिवाराने या पावसाचं औचित्य साधून स्वागत पावसाचे या कार्यक्रमाचे आयोजन केले। टिळकवाडी स्थित महिला विद्यालयाच्या शिक्षिका अस्मिता देशपांडे यांच्या गृही अत्यंत उत्तम शिस्तीत आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। 21 कवींनी या उपक्रमात सहभाग दर्शविला। पावसावर एकापेक्षा एक सरस रंगतदार कवितांचे सादरीकरण केले। सरस्वती पूजन आणि अंजली देशपांडे हिच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। अस्मिता आळतेकर, अर्पणा पाटील, आरती पाटील, मेघा भंडारी, रोशनी हुंदरे, शीतल पाटील, भरत गावडे, चंद्रशेखर गायकवाड, अस्मिता देशपांडे, अंजली देशपांडे, स्वप्नील जोगाणी, किरण पाटील, चंद्रकांत देसाई, निकिता भडकुंबे, अशोक सुतार, प्राध्यापक मनीषा नाडगौडा, धनश्री मुचंडी, दिलीप सावंत यांनी सरस कवितांचे वाचन केले। प्रवास लघु चित्रपटाचे अनावरण। हिंडलगा येथील नवोदित चित्रपट निर्माते व लेखक राजू कोकितकर यांनी प्रवास या हिंदी लघु चित्रपटाचा शुभारंभ कार्यक्रम येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुणकर होते। प्रमुख अतिथी म्हणून कन्नड चित्रपट अभिनेते संतोष झावरे व बेळगावचे कट्टाप्पा निर्माते राजू कोकितकर, अनुप पवार, अनिल हुदली, कृषी पत्तींच्या संचालिका पार्वती कोकितकर आदी उपस्थित होते। स्वागत गीतानंतर
नंतर प्रास्ताविक आणि मनोगत निर्माते राजू कोकितकर यांनी केले. तसेच सर्व कलाकारांचा परिचय करून दिला. अतिथींचे स्वागत कलाकारांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. या प्रसंगी पार्वती कोकितकर यांचा गौरव करण्यात आला. नवोदित चित्रपट कलाकार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच शुभेच्छा दिल्या. संकेश्वर जवळील अपघातात 54 बकरी ठार. अम्मणगी मुगळी रस्त्यावर आज सायंकाळी 5 वाजता भरधाव टिप्परने बकऱ्यांना चिरडून झालेल्या अपघातात सर्व 54 बकरी दगावली आहेत. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की अम्मणगी मुगळी येथे बकरी चारवून घराकडे परतणाऱ्या हालप्पा हेगडे लग्मण्णा हेगडे यांच्या कळपातील बकऱ्यांना अम्मणगीहून मुगळीकडे भरवेगात निघालेल्या टिप्परने चिरडल्याने 54 बकरी गतप्राण झाल्या आहेत. टिप्परचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडला आहे. अम्मणगी मुगळी रस्त्यावर बकरी मृतावस्थेत रक्तबंबाळ होऊन पडलेले हृदयद्रावक चित्र पाहावयास मिळाले. अपघातात हालप्पा हेगडे लग्मण्णा हेगडे यांच्या बकरी दगावल्याने लोकातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, ASI AL भजंत्री, पोलीस कर्मचारी MM जमगी, चिंचेवाडी यांची धाव घेऊन यांनी पंचनामा केला आहे. पोस्ट ऑफिस भागात देवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन. पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे मंगळवारी मुख्य पोस्ट कार्यालय आवारातील देवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या कार्याची दखल घेत पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यालय आवारात टाकण्यात आलेल्या भग्न प्रतिमांची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे हिरेमठ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोस्ट कार्यालय आवारातील भग्न प्रतिमांचे संकलन केले. यावेळी त्यांनी कुठेही देवतांच्या प्रतिमांचा अवमान होऊ नये यासाठी भग्न झालेल्या प्रतिमा आपल्याकडे सुपूर्द कराव्यात असे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी CM केरीमठ, मंजुनाथ अंगडी, बाळू कणबरकर व पोस्ट खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. सीमा भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण. महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या सीमा भागातील 865 गावातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अनुदानित अभ्यासक्रमातील मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अभ्यासक्रमासाठी विना अनुदानित 25% सवलत देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी बेळगाव, भालकी, निपाणी येथे विद्यार्थ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिनोळी येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जागेची पाहणी करून पहिल्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रम जाहीर केले होते. त्यानंतर विद्यापीठाने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभ्यासक्रम आणि वसतिगृहासाठी सवलत जाहीर केली आहे. याचा लाभ सीमा भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गोल्ड बॉन्ड विक्रीत बेळगाव पोस्ट विभाग देशात अव्वल. गोल्ड बॉन्ड विक्रीत बेळगाव पोस्ट विभाग देशात अव्वल ठरला असून 3.53 कोटी रुपयांचे गोल्ड बॉन्ड विक्री करून बेळगाव विभागाने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पोस्ट खात्याची विश्वासार्हता व सुरक्षित गुंतवणूक यामुळे बेळगाव विभागात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली आहे. स्ववरीण गोल्ड बॉन्ड योजना 20 ते 24 जून दरम्यान सुरू करण्यात आली होती. बेळगाव पोस्ट विभागात बेळगावसह खानापूर, बैलहोंगल, कित्तूर व रामदुर्ग या तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमध्ये एकूण 6,941 ग्रॅम स्ववरीण गोल्ड बॉन्डची विक्री करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा बेळगाव येथील मुख्य पोस्ट कार्यालयाचा आहे. या कार्यालयातून 2 किलो सोन्याच्या किमतीचे बॉन्ड विक्री झाले आहेत. महापालिकेने पकडली 11 मोकाट जनावरे. महापालिकेने शहरात मोकाट फिरणाऱ्या 11 जनावरांना पकडून त्यांची श्रीनगर येथील गोशाळेत रवानगी केली. गेल्या 4 दिवसांपासून महापालिका मोकाट जनावरे पकडण्यास सक्रिय झाली आहे. गेल्या 3 दिवसात 22 जनावरे पकडली आहेत. महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ यांच्या सूचनेनुसार शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात येत आहे. जनावर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळी माळमारुती खडेबाजार परिसरातील 11 जनावरे पकडण्यात आली. त्यांची श्रीनगर येथील महापालिकेच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली. सर्पदंशाने आगसगेत म्हशीचा मृत्यू. आगसगे येथे सर्पदंशाने म्हशीचा मृत्यू झाला. यामुळे शेतकरी रमेश निंगाप्पा गडकरी यांना 80,000चा फटका बसला.
रमेश यांनी गेल्या शनिवारी 80,000 देऊन दुभती म्हैस आणली होती. नेहमीप्रमाणे ते बुधवारी रात्री जनावरांना गवत घालून झोपी गेले होते. सकाळी पहाटे गवत टाकण्यासाठी गेले असता म्हैस मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती कडोली येथील पशुवैद्याधिकाऱ्यांना देण्यात आली. पशुवैद्य संतोष लाड यांनी पाहणी केली. म्हशीला सर्पदंश झाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य अमृत मुद्देंनावर, गुंडू कुरेंनावर व ग्रामस्थ कल्लाप्पा पाटील, निंगाप्पा गडकरी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. नीरज चोप्रा वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र, पहिल्याच प्रयत्नात केलं स्थान निश्चित. ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. पात्रता फेरीसाठी 24 वर्षीय नीरज चोप्रा अ गटामध्ये होता. भाला फेकण्यासाठी सर्वात पहिला क्रमांक नीरज चोप्राचा होता. युजिनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे. जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी पात्र होण्यासाठी 83.50 मीटर अंतर पार करण्याची आवश्यकता असते. अ गटात नीरज चोप्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या गटातून टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब वॅडलेच याने देखील अंतिम फेरी गाठली. नुकतीच नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग ॲथलेटिकमध्ये रौप्य पदक जिंकत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड केला. नीरज चोप्राने 89.94 मीटर अंतर पार केलं. ऑगस्ट 2018 मध्ये ज्युरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने 4थे स्थान मिळवले होते. राहुल कोरोना बाधित. भारताचा तारांकित सलामीवीर KL राहुलच्या कोरोना चाचणीचा अहवाल गुरुवारी सकारात्मक आला. त्यामुळे 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीनंतर मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने राहुलबाबतची माहिती दिली. राहुलवर नुकतीच जर्मनी येथे शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे विंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा विचार झाला नाही. त्यानंतर 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र तो या मालिकेत खेळण्याबाबत साशंकता आहे. तैपेई खुली बॅडमिंटन स्पर्धा, क्रॅस्टोची दुहेरी आगेकूच, कश्यपही विजयी. प्रतिभावान बॅडमिंटनपटू तनिषा क्रेस्टोने तैपेई खुल्या स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू राखताना महिला आणि मिश्र दुहेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपलाही आगेकूच करण्यात यश आले. 19 वर्षीय तनिषाने ईशान भटनागरच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी गटांच्या उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चेंग काय वेन आणि वांग यू क्विओ जोडीवर 21-17, 21-14, 21-17 अशी सरशी साधली. मग महिला दुहेरीत तनिषाने श्रुती मिश्राच्या साथीने तैपेईच्याच जियाइन लिन आणि लिनयू हाओ जोडीचा 21-14, 21-8 असा पराभव केला. यतिंदर सिंगने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत मारली बाजी. 54व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेवर भारतानेच वर्चस्व गाजवले. भारताच्या यतिंदर सिंगने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात 4 वर्षांनी कमबॅक करताना आपल्याच देशातील अनुज कुमार, तालियान, आर कार्तिकेश्वर, एम सर्वानन यांच्यासारख्या दिग्गजांवर मात करून आशिया श्रीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. यतिंदर बरोबर भारतानेही आज 7 पैकी 6 सुवर्ण जिंकून आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात भारतच बाहुबली असल्याचे जगाला दाखवून दिले. भारताने शरीरसौष्ठव इतिहासातील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना 13 सुवर्ण पदकांसह विक्रमी 38 पदके जिंकली. यात 16 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. दिवसाचे पहिले सुवर्ण 70 किलो वजनी गटात हरिबाबूने पटकावले. 75 किलोमध्ये इराणी विजेता ठरला. 80 किलोत अश्विनी शेट्टी सर्वोत्तम ठरला. तर 85 किलोमध्ये यतिंदरने थायलंडच्या अपिचाय वांडीवर मात केली. 90 किलोमध्ये एम सर्वानन आपल्याच संजोय साहाला मागे टाकून विजेता ठरला. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.